बारी बातचीत इंडस्ट्री लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय चैनल, इट्स मी आगुकात। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून, शेअर नाही केलं असेल शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे यूज केलं म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला प्रो एपीके अलाइट मोशन किंवा कॅपकट एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करता असेल. आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये तिथून डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. अगदी फ्री मध्ये प्रोवाइड करत असतात मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. सर्वात अगोदर जे बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर फर्स्टला आपल्या सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये फोटो दिला मित्रांनो. या फोटोला ऍड करायचा. ऍड केल्यानंतर वर डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जो फोटो आता फोटो लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटोला कट करायचा आणि आपला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करायचा मित्रांनो. आम्ही त्याच टाइम तुम्ही पण लवकर लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर लवकर अशाच प्रकारचे फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो मी अशा प्रकारचे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला फर्स्टला जसे की आपला 7.27 भेटले आपला सेकंड वरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शन मध्ये येते की इमोजी पिन आहे. इमोजी पिनला ऍड करून घ्यायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो जे काही इमोजी पिन आहे त्याला लास्ट मध्ये अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर जे फर्स्टला आणि आपला त्या बीटला जायचं मित्रांनो. जसं की तुम्हाला 7.27 बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला इथे अशा प्रकारे रेक्टँगल ऍड करायचं. रेक्टँगल वन ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून कलर मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो पीएनजी मित्रांनो या लास्ट पण रेक्टँगल पीएनजीला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर काही मग आपला ब्लेंडिंग ऑफिसिटी वरती क्लिक करून ऑफिसिटी मित्रांनो. मग आणखी आपला 15 ठेवून घ्यायचं. 15-14 ठेवून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इफेक्ट वरती क्लिक करायचं. ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्यावर सर्च ऑप्शन वरती क्लिक करून जे ब्लिंक नावाचं इफेक्ट आहे मित्रांनो त्याला सर्च करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे सर्च वगैरे केल्यानंतर त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करून जे सेटिंग आहे मित्रांनो त्याला मग आपला अशा प्रकारे 16:00 Z करून घ्यायचं. अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे एक नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे एक नंबर जे फर्स्ट जे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एकदम छान असे पण इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो सेकंड नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर आणखी आपला जे 3 नंबरच्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो दोनच फोटो एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर जे 3 नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक
करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे लहान बिटचे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे पुढचे 2 फोटोज आहेत ना त्या 2 फोटोला सोडायचं मित्रांनो. 3 नंबरच्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे 2 फोटो सोडायचे 3 नंबरच्या फोटो वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून जे इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणखी आपला जे 2 फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. मी इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही पण लवकर लवकर इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर लवकर अशाच प्रकारचे इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. ओके इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लहान फोटोज मध्ये जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे सेकंड फोटो मित्रांनो लहान फोटो मध्ये त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे पुढचे 2 फोटो सोडायचे जसे की आपले एक फोटो बिना इफेक्टचे एक इफेक्ट लावले ते 2 फोटो सोडायचे. कारण की आपला जे पुढचे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे 2 फोटो सोडायचे का तिसऱ्या फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं 2 फोटो सोडायचे तिसऱ्या फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं इफेक्ट वगैरे लावता मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर अशाच प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही पण इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे लास्ट उरलेले फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे राहिलेले फोटोज आहेत मित्रांनो ते सर्व एक एक फोटो इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं. जसे की आपला ते फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारचे स्क्रॉल करायचं फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला स्क्रॉल करायचं फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसे इफेक्ट वगैरे लावता मित्रांनो त्या फोटोजना जे बाकीचे उरलेले फोटोज ना सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर ते अशा प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.